नमस्कार. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे विषय पाहणार आहोत तो फार महत्त्वाचा आहे. विषय अशा पद्धतीने आहे की ज्यावेळी आपण मेहरबान तलाठी किंवा मामलेदार यांच्याकडं रस्ता एखाद्या शेजारच्या शेतकऱ्यांनी अडवलेला असेल, त्यावेळी आपण केस करत असतो की सदरचा रस्ता रिकामा किंवा खुला करून मिळण्याबाबत. तर त्यावेळी काही कायदेशीर बाबी पाहिल्या जातात, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत. काय होतंय, आपल्याला शेताकडे जाण्यासाठी रस्ता वहिवाट किंवा एखाद्या शेतकऱ्यानं अचानक रस्ता अडवला जातो आणि त्यावेळी सामंजस्यपणा हा विषय संपतो आणि आपल्याला कोर्टाची पायरी चढायची पाळी येते. त्यावेळी आपण सदर प्रकरण संपूर्ण आपण तहसीलदार यांच्याकडे दाखल करतो. आता हे प्रकरण दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या शेतकऱ्यानं आपला रस्ता अडवला त्या शेतकऱ्याला प्रतिवादी आपण करतो आणि त्या पद्धतीनं आपण एक अर्ज तहसीलदार यांच्याकडे करून रस्ता का अडवण्यात आला आहे किंवा रस्ता अडवलेला आहे आणि तो खुला करून मिळावा. कारण आपल्या शेताकडं जाण्यासाठी किंवा आपल्या शेतमिळकतीकडे जाण्यासाठी जर आपला रस्ता दुसऱ्या शेतकऱ्यांना अडवलेला असेल तर तहसीलदाराकडे यांच्याकडे एक प्रकरण आपण दाखल करतो. आणि ह्यावेळी काही कायदेशीर गोष्टी कोणत्या पद्धतीनं चालतात ते आपण आज पाहत आहोत. मित्रांनो, ज्यावेळी आपण प्रकरण दाखल करतो त्यावेळी तहसीलदार ज्या शेतकऱ्यानं रस्ता अडवला त्या शेतकऱ्याला एक कायदेशीर नोटीस पाठवत असते आणि त्यांना तारीख देऊन तारखेला हजर आहे सांगत असते. आणि अशावेळी त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आल्यानंतर तहसीलदार यांना कागदपत्र फक्त मेहरबान कोर्टात किंवा तहसीलदार यांच्याकडे आपण हजर केल्यानंतर रस्त्याची नेमकी जाग्यावली काय पोझिशन आहे किंवा ज्या स्थळावरची त्या पोझिशन काय आहे किंवा रस्ता जिथं अडवला तिथली काय परिस्थिती आहे हे कागदोपत्री समजून येत नसतं. त्यासाठी तहसीलदार तुम्हाला तुमचा अर्ज दाखल केल्यानंतर स्थळ पाणीला तुम्हाला आणि ज्या शेतकऱ्यानं रस्ता अडवला त्या शेतकऱ्याला तोंडी तरी कळवत असते किंवा लेखी नोटीसद्वारे कळत असते की एक तारीख देऊन त्या तारखेला तहसीलदार त्यांचे प्रतिनिधी किंवा मंडल अधिकारी किंवा तलाठी ही सरकारी अधिकारी स्थळ पाहणीसाठी येत असतात. त्यासाठी तुम्हाला तारीख दिली जाते आणि ही तारीख देत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या तारखेला तहसीलदार यांनी नोटीस दिलेली असते किंवा त्या तारखेला स्थळ पाहणी करण्यासाठी आलेले असतात त्यावेळी प्रामुख्यानं तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार असतील किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल किंवा सर्कल असतील किंवा तलाटे असतील किंवा तिथले क्लार्क असतील, हे येत असताना प्रामुख्याने आपण कोणती गोष्ट पाळली पाहिजे किंवा आपण कोणत्या तयारीत पाहिजे, जो अर्जदार आहे त्यानं प्रामुख्याने पहिली गोष्ट कोणती पाळली पाहिजे तर अर्जदाराकडं पहिली गोष्ट म्हणजे 7/12 उतारा पाहिजे आपल्या शेतीचा. दुसरी गोष्ट म्हणजे समजा जर सरकारी मोजणी जर त्या क्षेत्राची झालेली असेल तर त्याचा नकाशा तुमच्याकडे पाहिजे. तिसरी गोष्ट जर वहिवाट असेल, पूर्वपर वहिवाट असेल तर त्याचा काय पुरावा असेल तर तुमच्याकडे पाहिजे किंवा अन्य काही डायऱ्या जर असतील 7/12च्या संबंधित तर त्या डायऱ्या तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत किंवा तुमच्याकडे गावचा नकाशा असेल तर तो गावचा नकाशा तुमच्याकडे पाहिजे. काही कायदेशीर प्रूफ अशा पद्धतीनं जर तो रस्ता वहिवाटीचा आहे असं जर असेल तर असे काही तुम्हाला प्रूफ मिळत असेल तर ते तुमच्याकडे अवेलेबल पाहिजेत. त्याचबरोबर ज्या दिवशी मोजणी येणार आहे त्या दिवशी आपण स्वतः महत्त्वाचं म्हणजे स्थळ पाहणीसाठी सरकारी अधिकारी आल्यानंतर तुम्ही हजर पाहिजे. त्यावेळी तुमचे जर वकील असतील तर वकिलांना सुद्धा तुम्ही हजर द्यावा. त्याचबरोबर गावातील जुनी माणसं जी वयस्क माणसं असतात त्यांना तो वहिवाटी जर रस्ता असेल तर अशाबद्दल काही माहिती असेल तर अशा एखाद्या वयस्क माणसांना तुम्ही तिथं पंचनामा करण्यासाठी पंच म्हणून हजर ठेवा किंवा गावचे सरपंच असतील त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की आज तहसीलदार येणार आहेत किंवा त्यांचे प्रतिनिधी येणार आहेत आणि रस्ता खुला करायसाठी स्थळ पाहणीसाठी येणार आहेत, त्यासाठी त्यांनासुद्धा तुम्ही तिथं हजर राहणं गरजेचं आहे. आता हे फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तहसीलदार येतात आणि रस्त्याचा पंचनामा किंवा स्थळ पाहणी करतात त्यावेळी प्रामुख्याने कोणती गोष्ट पाहिली जाते तर मित्रांनो, तिथं जाण्या येण्यासाठी रस्ता किती फुटाचा आहे, ट्रॅक्टर जाण्यासाठी आहे, ट्रॅक्टर ट्रॉली म्हणा किंवा बैलगाडी म्हणा किंवा पायवाट्या म्हणा, सुरुवातीची वहिवाट कोणत्या प्रकारची होती, आता तुमची रस्ता जे अडवले ते कोणत्या प्रकारे अडवले आणि कशानं अडवल्या. समजा तिथं कुंपण घातलं आहे का, एखादा JCBनं तिथं डबरा खणलेला आहे का किंवा अन्य प्रकारे दगड वगैरे टाकलेत का
किंवा त्या जागे मशागत करून तिथं पीक घेण्याचा प्रयत्न केला आहे का त्या जागेवर पाणी सोडलेलं आहे, अन्य कोणत्या प्रकारे हा रस्ता अडवण्यात आला याची संपूर्ण स्थळ पाणी केली जाते. त्याचबरोबर जिथं रस्ता तुमचा अडवला त्याच्या चारही दिशा ह्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या नोंद करून घेतल्या जातात आणि कशा पद्धतीनं रस्ता अडवला त्याचा पूर्ण पंचनामा केला जातो. आणि पंचनामा करत असताना जे तिथं साक्षीदार असतात त्यांचं सह्या वगैरे स्वाक्षऱ्या वगैरे घेतल्या जातात आणि त्या पद्धतीनं जो काही पंचनामा केला असेल तो सर्वांसमोर वाचून दाखवला जातो. अशा वेळी आपण तिथं हजर असणं गरज आहे. वेळ मिळाला तर आपल्या वकिलांना तिथं तुम्ही बोलवून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तिथं हजर राहणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर गैरहजर राहिला तर जो प्रतिवादी असेल तर तो त्याच्या बाजूनं जास्तीत जास्त केस करून घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं तुम्ही त्या जागी असणं अतिशय गरजेचं आहे. समजा त्याच बाबतीत जर तुम्ही पंचनामा केला असेल तर तो तुम्हाला मान्य नसेल, त्यावेळी तुम्ही सही करताना तिथं मला सदरचा पंचनामा मान्य नाही अशा पद्धतीनं नोंद केली पाहिजे आणि सदरची नोंद ही पुन्हा तुमच्या केसमध्ये दाखल केली जाते आणि त्यावेळी रस्ता खुला करायचं का नाही करायचं हे प्रामुख्याने तहसीलदार साहेब किंवा त्यांचे प्रतिनिधी हे ठरवत असतात. त्यामुळं मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मेहरबान तहसीलदार यांच्याकडं रस्ता खुला करण्यासाठी ज्यावेळी अर्ज दाखल करताय त्यावेळी प्रामुख्याने ही गोष्ट तळपाणीची पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सदर प्रकरणी स्थळपाणीच्या वेळी जर गैरहजर राहिला तर तुमच्या बाजूनं केस होऊ शकणार नाही. त्यामुळं स्थळपाणीच्या वेळी जी काही परिस्थिती असेल तुम्ही ती सत्य परिस्थिती मेहरबान कोर्टासमोर किंवा तहसीलदारसमोर यांच्या समोर आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने समजा तहसीलदार येणार आहेत आणि समजा शेजारच्या शेतकऱ्याने रस्ता अडवलेला नसेल किंवा अन्य काही कारणावरून चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर तहसीलदार यांच्याकडे जर केस दाखल केलेल्या असेल आणि चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जर कोर्टासमोर गेलेले असाल तर तुमच्या विरोधात केस जाऊ शकते. जी काही सत्य परिस्थिती आहे ते ज्यावेळी तहसीलदार किंवा त्याचे प्रतिनिधीनं ती बाजू तुम्ही मांडणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीनं स्थळपाणी ही तहसीलदार यांच्याकडून केली जाते आणि तुम्हाला अर्ज केल्यानंतर जर योग्य असेल तर तहसीलदार तुम्हाला तो रस्ता खुला करून देत असतो. अन्य काय अडचणी असतील तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.